नमस्कार, मितेश बायकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. सध्या महाराष्ट्रात तलाठीचं नॉर्मलायझेशनचा रिझल्ट आला आहे आणि ह्या रिझल्टचा सत्यानाश असा आहे का जे पोट्टे MPSC राज्यसेवा कंबाईन दिलेले पोट्टे आहे हे म्हणते का आमचा स्कोर जास्त आहे, आम्ही या तलाठीत लागतो. मला सकाळपासून लय पोट्ट्याचे फोन आले का सर तुम्ही काही करा. काही पोट्टे लढले फोनवर का सर आमचं कसं होईल, तर तुम्ही काही रडू नका, मी आहे जिवंत. ठीक आहे. तर माझं म्हणणं एवढं आहे का लय पोरायले नॉर्मलायझेशनची पद्धत माहीत नाही. पोट्ट्याले तर सोडा, मास्तर लोकायलेच माहीत नाही जे स्पर्धा परीक्षेचे क्लास घेते. मलाच नव्हतं माहीत, मी आता इकडून तिकडून जमवलं. ठीक आहे. जे खरं आहे ते खरं आहे. तर कसं जमवायचं मी सांगतो, पाहून घ्या. नॉर्मलायझेशन बे पोट्यो, समोर ऑनलाईन परीक्षा झाल्या तर नॉर्मलायझेशननं मार्क कसे मोजले जाते ते पाहून घ्या. ठीक आहे. नॉर्मलायझेशन मार्क मोजण्याची एक वेगळी पद्धत आहे. लक्ष द्या. आता लक्ष द्या. एकूण 10 लाख पोट्ट्यानं फॉर्म भरले. किती लाख? 10 लाख पोट्ट्यानं फॉर्म भरले. नॉर्मलायझेशन कशासाठी करते पहिले समजून घ्या. MPSC जे एक्झाम घेते तर MPSC एक्झाम घेताना एका दमानं MPSC 10 लाख पोट्ट्यानं फॉर्म भरले तर 10 लाख पोट्ट्याचा वन टाईम पेपर घेते. आणि पेपर ठीक आहे हा ऑफलाईन घेते. ऑफलाईन घेतल्यामुळे काय होते, सगळ्याले समान पेपर जाते. त्याच्यामुळे तुमच्या OMR शीटवरूनच डायरेक्ट रिझल्ट लागते. त्याच्यामुळे तिथं नॉर्मलायझेशन करण्याची पद्धत नाही, कारण सर्व महाराष्ट्रात एकच पेपर असल्यामुळे तिथं ठीक आहे कठीण आणि सोपा कोणाला गेला बा असा काही विषय येत नाही. ॲट ए टाईम वन टाईम पेपर घेतले जाते. आता विषय का झाला का आता 10 लाख पोट्ट्यानं फॉर्म भरला, त्याच्यापैकी 8.5 लाख पोट्ट्यानं जवळपास का दिली, एक्झाम दिली. आता वन टाईम 8.5 लाख तर कम्प्युटर आहे नाही. ठीक आहे. तेवढ्या लॅबच नाही आहे कम्प्युटर लॅब. मग आता ज्या ज्या कम्प्युटर लॅब ऑथराईज आहे आणि जिथं एक्झाम सेंटर म्हणून त्याले नोंदणीकृत आहे अशा सेंटरवर IBPS आणि TCSनं त्या ठीक आहे आपल्या हातात घेतल्या एक्झाम घ्यासाठी, कंट्रोलमध्ये घेतल्या. आणि TCSचे तिथं माणसं येऊन त्याने एक्झाम कंडक्ट केली. आता विषय का झाला का एका दिवसात 3 शिफ्ट घेतल्या. सकाळची एक म्हणजे माणसाला कसं तब्येत बोयकल्यावर ताप आला त्याला गोळ्या देते, सकाळी एक घे, दुपारी एक घे आणि डुकऱ्या रात्री एक घे. तर या स्पर्धा परीक्षेच्या पोट्ट्याले 3 प्रकारचे पेपर यायला लागले. आता सकाळचा पेपर तर संध्याकाळी देऊ शकणार नाही. ठीक आहे. सकाळचा पेपर दुपारी आला तर झालं, मग पेपरच फुटला तो. सकाळचा पेपर वेगळा, दुपारचा पेपर वेगळा आणि संध्याकाळचा पेपर वेगळा. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 पेपर, ह्या पेपर वेगळ्या, ह्या पेपर वेगळ्या, ह्या पेपर वेगळ्या. टोटल आता किती दिवस परीक्षा चालली रे? 27 दिवस. 27 दिवस आहे ना. हो काय असेल ते 27-25 दिवस. 25 दिवस जरी चालली म्हणलं सरासरी, ठीक आहे 3 शिफ्टमध्ये, तर टोटल किती पेपर होईल? 75 पेपर. आणि 75 पेपरमध्ये कोणाचा कठीण कोणाचा सोपा प्रोग्राम जमवाचा कसा. ठीक आहे. कारण जर एखाद्याचा पेपर कठीण आला ते बोंबलं खड्ड्यात गेलं कामधाम, तुझ्या सोपी होता माया कठीण होता, मग माया रिझल्ट नाही येणार, मी उरावर बसतोय. ठीक आहे. TCSच्या ठीक आहे महसूल विभागाच्या मी कोर्टात जातो, असं होऊ शकते. आता विषय असा झाला ज्या पोट्ट्याले नॉर्मलायझेशननं मार्क कमी झाले, ज्याचा डोंगा डुबून आहे, तर ते हातपाय झाडून राहिले का खड्ड्यात गेलं कामधाम, एक्झाम रद्द झाली पाहिजे. ठीक आहे. त्याला असं वाटते का एक्झाम का झाली पाहिजे रद्द. आणि ज्याला मार्क जास्त आहे का ज्याला वाटते का मी आता लागतो बा, मायापाशी काहीच नाही, 2 वेळा PSIची मेन दिली पण माया काही निवड पडला नाही तिकडं, तर कमीत कमी तलाठीचा शिक्का तरी मारून घेतो. इंडियन तलाठी सर्व्हिसेस. ठीक आहे. तर इंडियन तलाठी सर्व्हिसेस ITS नावाचा नवीन ब्रँड आहे. त्याच्या 4600+ जागाची याड होती इंडियन तलाठी सर्व्हिसेसची. तर हे इंडियन तलाठी सर्व्हिसेसमध्ये आता सगळे पोरं ठीक आहे आपला झांगडबुत्ता कुठं जमते हे पाहून राहिले. आता त्याला असं वाटून राहिलं का आपण कुठंतरी लागू, ज्याला जास्त मार्क आहे. पण ज्याला कमी मार्क आहे ते टेलिग्राम. आता कमी मार्कवाले लो आहे मग 8.5 लाखापैकी पोट्टे किती येणार आहे? 4600. बाकी पोट्टे होणार आहे गायब. आता ते बंद पोट्टे टेलिग्रामवर हॅशटॅग चालून राहिले, खड्ड्यात गेलं कामधाम, घोटाळा झाला, रद्द करा रद्द करा रद्द करा. आणि ज्याला मार्क जास्त आहे
ते बिचारे मला फोन करते, सर तुम्ही काही करा, आम्ही जर खोटं असेल तर आमच्यावर केस दाखल करा, अमकं करा, ढमकं करा. आता मी का करू? आता मी तुम्हाला सांगतो, आता मी तुम्हाला नॉर्मलायझेशन कसं करते हे सांगायची पद्धत सांगून राहिलो. आता लक्ष द्या. आता विषय असा आहे का हे पेपर एवढे मोठे झाल्यामुळे महिनाभर पेपर चालले, 3 शिफ्टमध्ये चालले, कोणाचा पेपर सोपा, कोणाचा पेपर हार्ड. आता करायचं कसं? तर विषय असा आहे का ठीक आहे, हे का करते नॉर्मलायझेशन करताना, त्याचा एक फॉर्म्युला आहे. पहिले तो फॉर्म्युला समजून घ्या. ह्या फॉर्म्युला आहे झांगडबुत्ता फॉर्म्युला. ठीक आहे. ह्या फॉर्म्युला कोणाच्या बापालाही समजणार नाही ज्याच्याकडं पाहिल्यानंतर. MIJ इज इक्वल टू MTJ मायनस MQG डिवायडेड बाय MTI मायनस MIQ कंसात MIJ मायनस MIQ प्लस ठीक आहे MGMQ. तर त्याला एंडोसल्फान प्या लागन. ठीक आहे. ह्या फॉर्म्युला समजता. आता विषय ह्या आहे का हे जे इथं दिलं आहे, ठीक आहे, हे जे तिथं दिलं आहे MIJ, हे MIJ काय आहे? तर हे MIJ आहे नॉर्मलायझेशन केल्यानंतरचे मार्क. काय म्हणजे आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय? तर तुम्ही जे पेपर सोडला तो 200 गुणाचा पेपर होता. किती गुणाचा? हां, ह्या 200 गुणाच्या पेपरमध्ये कोणाला 180 असन, कोणाला 182 असन, कोणाला 170 असन. हे तुमचे ॲक्च्युअल मार्क आहे. कायच्यावरचे? पेपरवरचे. बरोबर आहे, नॉर्मलायझेशनचे नाही. तर आता ठीक आहे, हे जे वरतं घोडा दिला आहे याच्या उरावर घोडा, ठीक आहे, याच्या उरावर जे घोडा दिला आहे तो घोडा म्हणजे नॉर्मलायझेशन. तो घोडा वरचा काढला, पण ते आहे ना MIJ उरावर घोडा. तर ह्या उरावर घोडा म्हणजे नॉर्मलायझेशन. ह्या घोडा काढला म्हणजे ॲक्च्युअल मार्क. ॲक्च्युअल मार्क म्हणजे OMR शीटवरचे. कायच्यावरचे? हां, मग आता त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर याच्यात दुसरी कंडिशन काय? तर MGT काय आहे? तर बंदे जेवढे शिफ्ट झाल्या, 75 झाल्या असन 75, 80 झाल्या असन 80, 100 झाल्या असन 100, एवढ्या शिफ्टमधल्या 0.1% टॉपर पोट्ट्याचे ॲव्हरेज. का म्हणलं मी? जेवढ्या पोट्ट्यानं पेपर दिला, ठीक आहे, जेवढ्या पोट्ट्यानं पेपर दिला त्याच्यातले 0.1% पोट्टे. आता इथं पहा, इथं ठीक आहे, MTG तेच पहिली संकल्पना. MTG म्हणजे का? तर ॲव्हरेज ऑफ 0.1% ऑफ टॉपर ऑफ ऑल शिफ्ट. ठीक आहे, ऑल शिफ्टमधले पोट्टे. आता लक्ष द्या. आता 8 लाख पोट्ट्यानं फॉर्म दिला. 8 लाखाचे 0.1% म्हणजे किती झाले? 8000. म्हणजे जे 8000 पोट्टे आहे ज्याला सर्वात जास्त मार्क आहे. का म्हटलं? जे 8000 पोट्टे आहे ज्याला काय आहे? सर्वात जास्त ॲक्च्युअल मार्क आहे. ठीक आहे, सर्वात जास्त मार्क आहे त्याची ॲव्हरेज. त्याची का ॲव्हरेज? सगळे मग 8000 पोट्टे आहे जे टॉपर होते याची काढली ॲव्हरेज. याला म्हणते MTG. मग दुसरा आहे, ठीक आहे, दुसरी संकल्पना MQ. हे बघा MGQ. आता हे काय होय? तर आता पहा, ठीक आहे, MGQ ॲव्हरेज मार्क ऑफ ऑल स्टुडंट ऑफ ऑल शिफ्ट. आता 8 लाख पोट्टे बसले होते. 8 लाख पोट्ट्याच्या मार्काची का करायची? बेरीज. ठीक आहे, 8 लाख पोट्ट्याच्या मार्काची का करायची? बेरीज भागेला 8 लाख. पर कॅपिटा इन्कम काढतो ना आपण, दरडोई उत्पन्न, तसं प्रत्येकाचं उत्पन्न भागेला एकूण लोकसंख्या. तसंच इथं ठीक आहे, तसंच MGQ. ठीक आहे, पहा, MGQ इज इक्वल टू ॲव्हरेज मार्क ऑफ ऑल स्टुडंट ऑफ ऑल शिफ्ट. ठीक आहे, थांबतो रे. हां, ॲव्हरेज मार्क ऑफ ऑल स्टुडंट ऑफ ऑल शिफ्ट. मग आता हे कसं काढलं? हे कसं काढलं? एखाद्या पोट्ट्याला का असन? एखाद्या पोट्ट्याला का असन? ठीक आहे, हे सोडून द्या. 130 नंतर बघ, 180 मार्क असन, एखाद्या पोट्ट्याला 150 मार्क असन, एखाद्या पोट्ट्याला 130 मार्क असन, एखाद्या पोट्ट्याला 120 असन, एखाद्या पोट्ट्याला 190 असन. सर्व पोट्ट्याचे मार्क भागेला, ठीक आहे, भागेला का? हां, 800 येते का? हां, 800 येईन, जे येईन ते. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. मग आता हे सगळं ॲव्हरेज काढलं. का काढलं? ॲव्हरेज. मग त्याच्यानंतरची संकल्पना पहा. त्याच्यानंतर इथं काय? आता लक्ष द्या.
त्याच्यानंतर इथं MTI. आता हे MTI का होय तर दिवसभरात जर 3 शिफ्ट झाल्या कोण्या दिवशी त्या दिवशी तर त्या दिवशी 3 शिफ्ट झाल्या तर त्या 3 शिफ्टमधल्या पोट्ट्याचे ठीक आहे ॲव्हरेज ऑफ MTI ॲव्हरेज ऑफ 0.1% टॉपर ऑफ युअर शिफ्ट. म्हणजे तुमच्या शिफ्टले ठीक आहे तुम्ही जे शिफ्ट दिली त्या शिफ्टले किती 0.1% पोट्टे टॉपर. आता तुम्ही दिले तर तुम्ही ज्या पेपरले दिले आता बंद्या महाराष्ट्रात एका शिफ्टले समजा 20,000 पोट्टे बसत होते. किती हजार 20,000 पोट्टे बसत होते एका शिफ्टले. किती हजार बसत होते बंद्या महाराष्ट्रात 20,000 कम्प्युटर आहे 20,000 पोट्टे एका शिफ्टवर वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा द्यायला जात होती. त्याच्यासाठी पेपर का राहील सारखा राहील बरोबर आहे. तर हे जे पोट्टे आहे 20,000 त्या 20,000पैकी हे 20,000 पोट्टे याच्या 0.1% 20,000च्या 0.1% किती पोट्टे 20. या 20 पोट्ट्याचे ॲव्हरेज या 20 पोट्ट्याचे ॲव्हरेज मार्क. ठीक आहे आपण असं समजू का ह्या 20 पोट्ट्याची ॲव्हरेज किती आहे 140. काय 140 ठीक आहे. आणि MIG म्हणजे ॲव्हरेज मार्क ऑफ ऑल स्टुडंट इन युअर शिफ्ट. आता किती पोट्टे बसले होते किती बसले होते 20,000. 20,000 पोट्ट्याचे त्या शिफ्टमधल्या कामाराचे पुरे मार्क कामाराचे टोटल एकाला 140 असन 130 असन 120 असन 20,000 8 लाख नाही. हे बंद्या शिफ्टचे होय. हे जे वरचे आहे हे जे वरचे आहे वरचे कोएफिशियंट हे बंद्या शिफ्टचे 0.1% टॉपर पोट्ट्याचे ॲव्हरेज बंद्या सगळ्या जेवढ्या शिफ्ट झाल्या इथं सगळ्या पोट्ट्याचे ॲव्हरेज पूर्ण पोट्ट्याचे. हे का होय तुम्ही ज्या शिफ्टले बसले त्याच्या 0.1% पोट्ट्याचे ॲव्हरेज ठीक आहे टॉपरचे. आणि त्याच्यानंतर MIQ म्हणजे का तर सर्व तुमच्या शिफ्टच्या पोट्ट्याचे ॲव्हरेज. समजलं का. मग कंसात पुन्हा MIJ ठीक आहे हे दिसलं का MIJ मायनस MIQ. आता इथं ठीक आहे हे इथं दिलेलं आहे सगळं ठीक आहे MIJ MIQ. तर इज द ॲक्च्युअल मार्क ऑब्टेन बाय द ठीक आहे बाय द जेथ कॅन्डिडेट अँड आय शिफ्ट. ठीक आहे म्हणजे आता काय आहे द ॲक्च्युअल मार्क ऑब्टेन बाय द ठीक आहे जेथ कॅन्डिडेट ठीक आहे इन आय शिफ्ट. म्हणजे तुम्हाला ठीक आहे तुम्हाला त्या शिफ्टमध्ये किती मार्क भेटले तुमच्या शिफ्टमध्ये ते टाकायचे इथं. मग मायनस MIA मायनस पा तुमचे मार्क हे इथं कोणते मार्क आहे तुमचे मार्क ठीक आहे तुम्हाला मार्क किती भेटले कायच्यावर OMR शीटवर मायनस MIQ का होय तर MIQ का होय हां ॲव्हरेज तुम्ही ज्या शिफ्टमध्ये होते त्याचे ॲव्हरेज ठीक आहे. आणि इथं ठीक आहे MGQ ठीक आहे इथं बा इथं दिलेला आहे इज द सम ऑफ मीन मार्क कॅन्डिडेट्स इन द शिफ्ट हॅव्हिंग द मॅक्झिमम मीन. म्हणजे हे जे संकल्पना आहे हेच होय कोणती MGQ. मग आता इथं ठीक आहे आता इथं हे मार्क तुम्ही जर टाकले आपण काय केलं आता बंद्या शिफ्टच्या पोट्ट्याचे जे टॉपर पोट्टे होते त्याले ॲव्हरेज मार्क किती भेटले 0.1% टॉपर पोट्ट्याले बंद्या शिफ्टच्या 160. मग आपण ठीक आहे मग आपण बंद्या पोट्ट्याचे ॲव्हरेज मार्क 8 लाख पोट्ट्याचे ॲव्हरेज मार्क किती घेतले 130. किती घेतले 130. आणि त्याच्यानंतर इथं लक्ष द्या मग मी ज्या शिफ्टले होतो त्याच्या 0.1% पोट्ट्याचे ॲव्हरेज मार्क किती घेतले 140. आणि त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर MIQ आता लक्ष द्या तर ते होय सगळ्या पोट्ट्याचे माझ्या शिफ्टच्या सगळ्या पोट्ट्याचे का घेतले मी ॲव्हरेज किती 110. मग आता इथं लक्ष द्या रे आता इथं लक्ष द्या मग MIJ स्वतःच्या OMR वरचे मार्क ठीक आहे आणि MIJ म्हणजे नॉर्मलायझेशन केल्यानंतरचे मार्क. मग आता ठीक आहे लक्ष द्या मग आता त्या शिफ्टमध्ये काय करायचं लक्ष द्या. आता जर तुम्ही काढायला गेले तर तुम्हाला तिथं मार्क काढता येते ठीक आहे. आता त्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही गेले आता ह्या फॉर्म्युला आहे तर आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये मार्क टाकले तुम्ही 160 मार्क ठीक आहे. हे पाहिले हे किती घेतले ते 130 किती 130. MTI घेतले होते किती 140 ठीक आहे. MIQ घेतले होते 110
किती 110. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर मले मिळालेले मार्क समजा 150. किती मार्क मिळाले? मला OMR शीटवर मार्क किती मिळाले? 150. ठीक आहे. मग 150 वजा 110. ठीक आहे. प्लस हे 130. याचं जर उत्तर काढलं तर उत्तर येते 170. किती येते? त्याचं उत्तर काढा 170. तर हे पहिले का करते? आता इथं लक्ष द्या. ते एक बेस पेपर पकडते. बेस पेपर ते डिसाईड करते कोणता पेपर एन ॲव्हरेज आहे. ठीक आहे. मग ते एन ॲव्हरेज पेपर कसा पकडते? तर कोणत्या पेपरच्या शिपमध्ये सगळ्या पोट्ट्याले सारखे ॲव्हरेज मार्क म्हणजे कमी ॲव्हरेज मार्क पडले आहे आणि कोणत्या पेपरले जास्त मार्काची पोट्ट्याची लीड आहे म्हणजे तो पेपर सोपी झाला. आणि त्याच्यानंतर ज्या पोट्ट्याले मार्क कमी पडले आहे जवळपास पोट्ट्याला सगळ्या पोट्ट्याला काय कमी मार्क आहे तो पेपर का राहील हार्ड. मग त्याच्यातला असा पेपर काढते का ज्याच्यात पोट्ट्याले ॲव्हरेज मार्क आहे. मग तसा एक बेस पेपर बेस शिफ्टचा पकडते ते बेस पेपर. ठीक आहे. बेस पेपर पकडते त्या शिफ्टचा. आता समजा त्या पेपरचे त्या बेस पेपरचे जर पोट्ट्याले 170 मार्क आहे नॉर्मलायझेशननं. किती? 170. पाहता 170. आता इकडं लक्ष द्या रे. आता जे पोट्ट ज्या शिपले होतं त्याचा पेपर इजी आहे काय? जे लक्ष द्या हे लय खतरनाक आहे. आता समजा एक पोट्ट आहे. ठीक आहे. त्याचा त्या शिपचा पेपर का होता सोपी. काही पेपर सोपी राहील काही पेपर हार्ड राहील आणि काही पेपर का राहील ॲव्हरेज राहील. तर ॲव्हरेजमधला एक पेपर घेते आणि त्याच्यात काय करते? आता समजा इजीच्या पोट्ट्याला 180 मार्क भेटले. किती भेटले? नॉर्मलायझेशन करून किती भेटले? 180. पण बेस ॲव्हरेज नॉर्मलायझेशन काय 170 आला. तर ह्या पोट्ट्याचे काय करते? याचे मायनस मार्क करते 10. का करते? 10. समजलं का? मग एखाद्या पोट्ट्याला 190 भेटले तर याचे मायनस मार्क करते 20 त्याच्या मार्कापासून. समजलं का? मग त्याच्यानंतर जर हार्ड पेपर आला तर त्याला किती मार्क भेटले? समजा 160. तर त्याचे वाढवते. त्याचे काय करते? वाढवते. आणि मग ते असे करून नॉर्मलायझेशन करून ते बरोबर आणते पोट्ट्याले लेवलमध्ये. तर ह्या पोट्ट्याचं काय होते का ज्या पोट्ट्याले ठीक आहे एखाद्या पोट्ट्याले जर ठीक आहे पेपर आता इथं लक्ष द्या हार्ड पेपर आला आणि त्यानं जर 180 190 मार्क मिळवले तर त्याचे मार्क वाढन ना. त्याचे मार्क 200च्या का जाईल? वर जाईल. आता हार्ड पेपर आहे. आता राज्यसेवेचा पेपर दिलेला पोट्ट आहे. ठीक आहे. किंवा बँकिंगवाला आहे ज्याचं रिझनिंग खतरनाक आहे ते बंद बरोबर मारून येते. ठीक आहे. मग 190 मार्क घेतले समजा त्यानं आणि 190नं त्याच्यात नॉर्मलायझेशन केलं तर त्याचे मार्क वाढन ना 10. ठीक आहे. पण 10-15 मार्क जर वाढले तर ते 10 मार्क वाढले तर लगेच 200 होते. 11 मार्क 12 मार्क वाढले तर 102 103 होते. हे 202 203 होते. ठीक आहे. तर हे नॉर्मलायझेशन करण्याची पद्धत आहे. कारण हे लय सत्यानाश आहे. हे नॉर्मलायझेशन कसं केलं जाते तर एक SSCचा म्हणजे त्याच्यानंतर IBPS TCSची पद्धत वापरते का पोरायचं सामान्यीकरण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? म्हणजे कठीण ज्याचा पेपर आहे त्याला इथं आणून ठेवायचं. ठीक आहे. ज्याचा सोपी आहे ठीक आहे सोपी आहे तर मार्क जास्त भेटते त्याला इथं आणायचं. ज्याचा कठीण आहे त्याला कमी आहे त्याला इथं आणून आणि त्याला सगळ्याला नॉर्मलाइज करून ठेवायचं अशी पद्धत वापरते. त्याच्यामुळे आता 8.5 लाख पोट्ट्यातून 4600 पोट्टे निवडायचे आहे. तर साहजिक आहे का नापास होणाऱ्याची संख्या काय राहणार आहे जास्त. आणि त्याच्यामुळे हे यायचा मॉब आहे आणि हे औकातल्यासारखे फ्रॉड झाला असू शकते फ्रॉड. पण फ्रॉड असणाऱ्याचं प्रमाण ठीक आहे 2-3% असू शकते. त्याच्यापेक्षा जास्त असणार नाही. कारण का पारदर्शकता होती. तुम्हाला सगळे ठीक आहे पेपर घेताना ठीक आहे एकही हे नाही नेऊ दिलं. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक साहित्य नाही काही नाही झालं ना. त्याच्यामुळे हे साऱ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे का जे पोरं 3-3 वर्षापासून तयारी करून राहिले आणि सरळ देवेंद्र बापू का म्हणून राहिला परीक्षाच कॅन्सल करतो
मग तुझे प्रशासन झोपलं आहे का? आम्ही सांगून राहिलो का MPSC दे डोमड्या, हां, तर आमचं ऐकायला तयार नाही. MPSC दे ना, एका दिवशी घेते ना 8.5 लाख कोट्याचे पेपर का घेते एका दिवशी? भानगडच नाही आहेत. OMR याची आपल्या याची नॉर्मलायझेशनची विषयच नाही राहत. सारं एका दिवशी पेपर होते. ठीक आहे, MPSCवर आमचा विश्वास आहे. खड्ड्यात गेलं, चुलीत गेलं कामधाम, हे अशा बोगस ठीक आहे TCS ना IBPS 5BPS आम्हाला पाहिजे नाही. आमचं म्हणणं आहे का साऱ्या पोट्याचं का त्या तुम्ही परीक्षा देऊन राहिले हे MPSCला डायव्हर्ट करून द्या. तुम्हाला गल्लुऱ्या खाले भेटत नाही, कमिशन खाले भेटत नाही, म्हणून तुम्ही ह्या ऑनलाईन परीक्षेला का देता, टेंडर देता. हे बोगसबाजीचे धंदे का करा, बंद करा. आणि पेपर का घ्या, ठीक आहे, का घ्या, ऑफलाईन घ्या, पण MPSC करून घ्या. बाकी आमचा कोणावरही भरोसा नाही. तर असं आहे, हे नॉर्मलायझेशन करण्याची पद्धत आहे, लई लोकांना माहीत नाही. ठीक आहे, आणि याय ना आता ह्या पेपर आहे, ठीक आहे, कायचा, ठीक आहे, वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंटचा. ठीक आहे, आता वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंटच्या पेपरमध्ये त्यानं सगळे दिलं, हे सगळे दिलं. कोणत्या बॅचले मीन व्हॅल्यूशिपचे स्टँडर्ड दिले, ॲव्हरेज 0.1% टॉपरच्या पोट्ट्याचे मार्क दिले. ठीक आहे, त्याच्यानंतर MIQची व्हॅल्यू दिली, सगळे दिलेलं आहे. यायनं अशी लिस्ट जाहीर केली. आता TCSनं जे तलाठीचे परीक्षेचे मार्क जाहीर केले, फक्त पोट्ट्याचे का दिले मार्क, कोणत्या शिपले होतो त्याचे. ठीक आहे, ॲव्हरेज टॉपर पोट्ट्याचे मार्क किती का किती हे अजिबात दिलं नाही. सब लेखाचा काय आहे, सत्यानाश आहे. आवाज बी कुठून निघाला. असं आहे भाऊ. तर हे आमच्या वर्गातले पोट्टे आहे कलिंदर. तर असं आहे, तर तुम्ही पहा. ठीक आहे, तुम्ही यावर्षी तलाठीत लागले पाहिजे. कष्टकरी शेतकरी गोरगरिबाचे पोरं आहे. ठीक आहे, या परीक्षेत भ्रष्टाचार मला तरी वाटते फार कमी झाला, म्हणजे झाला असेल तर 1-2%, 3%, पण बाकी पोरं इमानदारीनं अभ्यास देऊन लागलेली आहे. त्याच्यामुळे परीक्षा कॅन्सल नाही झाली पाहिजे. पण जे याच्यात आरोपी आहे, कोणी याच्यात फ्रॉड केला असेल तर ते सापडले पाहिजे. पोट्टे म्हणे 20 लाख 25 लाख रेट होता, पण एकाही पोट्ट्यापाशी त्याचं ऑथेंटिक प्रूफ नाही आहे. काही जर भ्रष्टाचार झाला कुठून नाही कुठून गोष्ट लीक होते. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. म्हणून कुठून तरी बाहेर आली असती, कोणाची तरी रेकॉर्डिंग आली असती, कुठं पेपर घेते कोण होय, जसं मागं सांगितलं असं जर तुम्हाला एखादा सापडला, कोणी जर म्हणते तलाठीच्या परीक्षेत पैसे देऊन लागते, तो पैसे आहे का म्हणते त्या पाहिजे, होच म्हणायचं. त्याचे कॉल रेकॉर्ड करायचे, त्याला भेटायचं, पैसे घेऊन जायचं आणि अँटी करप्शन 10 टाकून लेखायची, नड्डी पिचकाची. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी पकडून देतो. फक्त माहिती द्या. आजच्या दिवशी इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.